नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक सकाळचे बातमीदार बाबासाहेब कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। संस्थेचे विद्यमान तालुकाध्यक्ष भरत पारख यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी शिवनेरी शासकीय सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला संस्थेचे मार्गदर्शक आझाद आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांच्या उपस्थितीत व विद्यमान तालुकाध्यक्ष भरत पारख यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली। बैठकीच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षक संघटनेचे नेते दिवंगत राजेंद्र पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर तालुकाध्यक्षपदासाठी पत्रकार सचिन बैरागी यांनी बाबासाहेब कदम यांच्या नावाची सूचना मांडली, तर संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांनी त्यास अनुमोदन दिले। उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने या निवडीस मंजुरी दिल्याने बाबासाहेब कदम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। कार्यकारिणीतील उर्वरित पदांची निवड नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांनी सांगितले। तसेच या महिन्यात सभासद नूतनीकरणाची प्रक्रिया राबवून सभासदांना विमा संरक्षण लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या निवडीबद्दल आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, समृद्धी सहकारी बँकेच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे, माजी सभापती तेज कवडे आदींनी बाबासाहेब कदम यांचे अभिनंदन केले। या निवडीप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक आझाद आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम, ज्येष्ठ पत्रकार सुरेश शेळके व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार, माजी तालुकाध्यक्ष भरत पारख, पदाधिकारी सचिन बैरागी, सीताराम पिंगळे, हेमराज वाघ, शंकर विस्कुटे, भरत देवरे यांच्यासह पत्रकार संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। किरण काळे, नांदगाव। माझा काही वैद्यकीय कामासाठी गेल्यामुळे मला वेळ देता आला नाही, त्यामुळे आजची मीटिंग खरं तर 1.5 महिने लेट झाली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची देखील माफी मागेन। पण यापुढील काळात आता नवीन अध्यक्षाची निवड देखील आपण केलेली आहे। उर्वरित बाकीच्या पदाधिकाऱ्यांची निवड आपण एवढ्या 2-3 दिवसात करणार आहोतच। त्यानंतर दर 2 महिन्यांनी एक मीटिंग आपण घ्यावी असा प्रस्ताव देखील आज सर्वांनी या ठिकाणी ठेवला, त्याला सर्वांनी मंजुरी देखील दिलेली आहे आणि सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे। कोणाच्या काही सूचना असतील तर त्या देखील त्यांनी इथं मांडाव्यात आणि आजची ही मीटिंग सर्वांच्या सहकार्याने खेळमेळ्याच्या वातावरणात पार पडली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। आणि आजची हा कार्यक्रम आपली मीटिंग संपली असं मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने जाहीर करतो।